मिरवणूक सुरू झाली आणि मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मंदार, विसर्जन मिरवणूक आता कुठवर पोहोचली आणि कसा उत्साह आहे? मंदार, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो मंदार, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती, त्याची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। कुठवर मिरवणूक पोहोचली आहे, कसा उत्साह आहे? पुण्यातल्या अलका चौकामध्ये पहिला मानाचा कसबा गणपती पोहोचलेला आहे। या अलका चौकामध्ये जेव्हा एखादा गणपती पोहोचतो तेव्हा त्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा जवळपास शेवट मानला जातो, कारण इथून काही अंतरावरती मुठा नदीचा घाट आहे ज्या ठिकाणी विसर्जन होतं आणि आपण पाहतो आहोत उत्साह या सगळ्या अलका चौकामध्ये ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून हा सगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपती अलका चौकात पोहोचलाय। या कसबा गणपतीच्या पाठीमागं इतर जे 4 मानाचे गणपती आहेत क्रमाने ते विसर्जन मिरवणुकीमध्ये आहेत आणि प्रत्येक गणपतीच्या पुढे अशी ढोल ताशा पथकं आणि हे भगवे झेंडे या ठिकाणी आपल्याला उंचावताना पाहायला मिळत आहेत। पुण्यातील विसर्जन मिरवणूक दरवर्षी ज्या पद्धतीने ज्या वेळेला सुरू असते, ज्या वेळेला जो गणपती ज्या ठिकाणी पोहोचतो त्याच पद्धतीने आज देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी या अलका चौकामध्ये पाहायला मिळतोय आणि उत्तरोत्तर हा उत्साह वाढत जाणार आहे। संध्याकाळ जशी जवळ येईल तसा हा उत्साह आणखी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। लोक त्यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करून या सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी आपल्याला या अलका चौकामध्ये पाहायला मिळणार आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यानंतर भाऊरंगारी गणपती असेल, मंडई गणपती असेल किंवा हुतात्मा बाबू गणू गणेश मंडळाचा गणपती असेल, असे महत्त्वाचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत। तुर्तास मानाचा पहिला कसबा गणपती, या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा जवळपास शेवट या अलका चौकामध्ये आपण पाहतोय। मंदार, ही दृश्य आपल्याला पाहायचीच आहेत आणि अलका चौकामध्ये आता कसबा गणपती पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर आपण ठाण्यामध्ये जाऊयात।